नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी स्वतःच्या चेहऱ्यावरून दृश्य काढते आणि ती स्मिठ मोहरी रागिनीच्या हातात घेते आणि म्हणते की हे घे, गरम तव्यावर ही दृष्ट जाळून टाक. कसं आहे ना, मला आता ना ही रिस्कच घ्यायची नाही आहे. किती काही झालं तरीही मी जेव्हा भरपूर आनंदात असते ना, त्यावेळेला नेमकी मला कोणाची तरी ना दृष्ट लागते, म्हणजेच माझ्या आनंदाला. म्हणूनच मी यावेळेला काही रिस्कच घेतली नाही. सरळ स्वतःची दृष्ट मी स्वतःच काढून टाकली, जेणेकरून कधीही कोणीही मला काही बोलू नये ना म्हणून मी ही माझी दृष्ट काढूनच टाकली. त्यावेळेला आता इथे रागिनीकडे पौर्णिमा बघतच राहते आणि तिच्याकडे बघत ती विचार करत असते की काय चाललं या बाईचं. नीलांबरी पण तिच्याकडे तशीच बघत असते. नंतर रागिनी आता म्हणते की मला इतका भयंकर आनंद झाला आहे, म्हणून सांगू ना, त्या भूमीला आणि आकाशला असं दुःखी पाहून मला इतकं बरं वाटतंय, म्हणून मला इतका आनंद झाला आहे की मी दृष्टच काढली सरळ माझी. त्यावेळेला आता लगेच नीलांबरी म्हणते की हो, ते तर बरोबरच आहे. मला वाटतंय की खरंच तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या या दृष्ट काढण्यामुळे काहीतरी फरक पडेल. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हो, मला तरी असंच वाटत आहे की दृष्ट काढल्यामुळे माझ्या आनंदाला मात्र कोणाची आता गालबोट लागणार नाही. तेव्हा नीलांबरी म्हणते की म्हणजे तुमचं दृष्ट काढणं हे कामी येणार तर. त्यावेळेला ती म्हणते की हो, अगदीच येणार. मग आता नीलांबरी म्हणत असते की मला तर वाटतंय की तुम्ही दुसऱ्याकडून कोणीतरी दृष्ट काढून घ्याल, परंतु बाई तुम्ही तर स्वतःची दृष्ट काढताय आणि तुम्हाला मात्र कोणाची दृष्ट लागेल. खरं तर दृष्ट दुसऱ्यांना लागेल ना. तेव्हा मग आता लगेच नीलांबरीकडे ती बघत म्हणते, काय ना नीलांबरी ताई, तुमचंही बरोबर आहे, परंतु कसं आहे ना, तुम्ही बोलताय असं म्हणून ती तिच्याकडे अगदी आता रागाने बघत असते. त्यावेळेला तर नीलांबरी गप्प बसते. तिला असं वाटतं की रागिनीला राग आला आहे की काय, परंतु रागिनीला राग आलेला नसतो. रागिनी म्हणते की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला. खरं तर आज मला खूप आनंद झाला आहे, म्हणून तुम्ही जे बोलायचं आहे ते अगदी बोलू शकता. परंतु जो काही मी भूमी आणि आकाशचा चेहरा बघितला ना, तो मला कायम आणि वारंवार बघावासा वाटतोय. म्हणूनच मला इतका भयंकर आनंद झाला आहे, म्हणून सांगू ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. असं आता रागिनी बोलून तिकडून निघून जाते. आणि चला, मला घाई होती, मी ऑफिसला निघते. माझ्याकडे मोठी जबाबदारी आहे ना, म्हणजे काय आहे, अथर्वकडे जे काही घोळ घातला आहे तो मला मीच निस्तरायचा आहे आणि मीच घालून ठेवला आहे. करता धरता पण मीच आहे, परंतु मला जावं लागेल बाबा. त्यावेळेला आता इथे लगेच पुढे नीलांबरी म्हणते ती गेल्यावर की काय बाई आहे ही, अगं हिला कोणाची दृष्ट लागली आहे, लागणार तर 4-5 लोकांना हिचीच दृष्ट लागेल. तेव्हा मग आता ही काय करते. पौर्णिमा म्हणते की जाऊ दे गाई, त्यांना जे काही करायचे ते करू दे. माझा मुख्य हेतू हाच आहे की त्या आकाश आणि भूमीला त्रास देणं, आणि ते त्या करतायत त्यामुळे मी त्यांच्या बाजूनेच आहे. काही झालं तरीही आता मला ह्या सगळ्याला आनंदात घेतलंच पाहिजे, कारण माझा हेतू साध्य होत आहे, असं ती आता बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश हा रूममध्ये येतो आणि तो खूप रडत असतो. भूमीला जे काही अमोली वागवलेली असते त्यामुळे त्याला खूप त्रास झालेला असतो. भूमीला अगदी तुच्छतेची तिने वागणूक दिलेली असते. त्यामुळे आकाश आता रूममध्ये येतो आणि दरवाजाजवळच उभा राहून रडत असतो. भूमीला लक्षात येतं की आकाशला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटले, म्हणून भूमी दरवाजाजवळच उभी असते. आकाशला म्हणते, आकाश, मला माहिती आहे तू इथे दरवाजाजवळच उभा आहेस, तुला खूप त्रास होतोय मला कळतंय, परंतु प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे आकाश. मला कळतं आहे की जे काही घडलं आहे त्यामुळे तुलाही त्याचा खूप त्रास झाला आहे, पण प्लीज मला जरा तुझ्याशी बोलू दे ना. आकाश स्वतःच्या आता तोंडावर हात ठेवतो आणि रडण्यापासून स्वतःला तो थांबवत असतो. आणि नंतर मग आता विचार करतो की नाही, माझ्या भूमीबरोबर असं कोणी वागणं मला अजिबात आवडणार नाही. काय चूक आहे त्या बिचारीची. तेव्हा आता आकाश रडतच तिथे दरवाजाच्या खाली बसतो. भूमी म्हणते की आकाश, मला माहिती आहे तू तिथे दरवाजाच्या इथे खाली बसलायस, बरोबर ना. नंतर मग भूमी म्हणत असते की आकाश, हे बघ, जी ही परिस्थिती आहे ना ती अगोदर पण आपल्यावर आली होती. मला कळतंय की आता तुला काय वाटत असेल. अगोदरही आपल्या आयुष्यात हा क्षण येऊन गेला आहे. जसं तू माझ्याशी बोलायला इच्छित नाही आहे, परंतु तुला खूप मनात दुःख आहे, म्हणून तू तिथेच दरवाजात बसला आहेस, मला हे कळतंय. आणि आपल्या आयुष्यात असा क्षण अगोदरही येऊन गेलेला आहे. ज्यावेळेला आपण एकमेकांशी बोलत नव्हतो तेव्हा तर आपल्यामध्ये तितका मैत्री नव्हती, परंतु आता आपल्यात तितकंच जास्त घट्ट प्रेम आहे ना आकाश. मग प्लीज माझं ऐकून घे, मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा मग आता आकाशला तो क्षण आठवतो जेव्हा भूमीने त्याला लग्न झाल्यानंतर त्याच्याशी ती बोलायला आलेली असते. आकाश मात्र खूप हर्ट झालेला असतो. तेव्हाही आता भूमी ही आकाशला म्हणालेली असते की आकाश, तू दरवाजाजवळ बसलेला आहेस ना. त्यावेळेला तो, हो मी बसलोय दरवाजाजवळ, परंतु मी दरवाजा उघडणार नाही, असं आकाश भूमीला म्हणालेला असतो. तरीही भूमी आता त्याला कन्व्हिन्स करून दरवाजा उघडायला लावत असते.
परंतु आकाश त्यावेळेला मानसिक दृष्टीने खूपच खराब असल्याने, मानसिक अवस्था त्याची बेकार असल्याने तो तसा वागत होता. परंतु आता तर माझा आकाश अगदी व्यवस्थित आहे ना, तो आता माझे सगळे दुःख नक्कीच समजून घेऊ शकतो. म्हणून प्लीज आकाश, प्लीज मला समजून घे, मी जे काही म्हणते ते. असं म्हणून आता इथे भूमी ही आकाशला बोलत असते आणि त्याला ती समजावते की आकाश, हे बघ, मला कळतंय की तुला आता कुठल्या प्रकारचं दुःख वाटतंय ते. तू खूप वाईट फील करत आहेस. मलाही वाटलं वाईट. परंतु अमोली जे काही वागली ते तिच्या दृष्टीने बरोबर असेल. आपण आता त्यामध्ये हर्ट नाही व्हायचं. काही झालं तरी आपण याचं दुःख का करून घ्यायचं आहे? आपल्याला माहिती आहे ना आपण बरोबर आहोत, मग कशाला वाईट वाटून घ्यायचे? मग प्लीज तू आता माझ्यासाठी दरवाजा उघड ना. तुला वाटलंय तेवढंच मलाही वाईट वाटलंय ना आकाश. मग प्लीज आता माझ्याशी दरवाजा उघडून तरी बोल ना प्लीज आकाश, असं आता ती त्याला रिक्वेस्ट करत असते. त्यावेळेला आता आकाशलाही राहत नाही आणि भूमीची ही अवस्था अगदी वाईट असते. त्यामुळे आकाश पटकन जातो आणि समोरच दरवाजा उघडतो. आता दरवाजा उघडल्यावरती आकाश हा भूमीला आतमध्ये घेतो आणि नंतर तो स्वतः जाऊन बेडवर बसलेला असतो आणि त्याचा चेहरा खूप पडलेला असतो आणि तो खूप रडलेला देखील असतो. तेव्हा भूमी आकाशजवळ जाते आणि म्हणते, आकाश प्लीज शांत हो. आकाश म्हणतो की भूमी, अगं कसा शांत हो मी? मला खरंच खूप वाईट वाटलंय गं. भूमी, तुझ्याशी असं कोण वाईट वागू शकतं? तू किती चांगली आहेस आणि प्रत्येकाचा कायम चांगलाच विचार करत आलीस. परंतु देवाने तुझ्या वाट्याला हे दुःख का दिलंय? अगं ती अमोली ज्या प्रकारे तुझ्याशी वागली आहे ना, ते मला अजिबात म्हणजे अजिबात नाही आवडले. अगं तू फक्त बाळाला भेटायला गेली होतीस ना, मग आता त्या भेटीसाठी तुला इतका त्रास सहन करावा लागला आहे? आकाश म्हणायला लागतो की भूमी, नाही, तुझ्या बाबतीत असं कोणी वागू शकतं हे मला सहनच नाही होणार आहे. तेव्हा मग भूमी म्हणते, आकाश हे बघ, अरे शांत हो. मी फक्त बाळाला भेटायला गेली. तो माझ्या मनाचा भाग होता, परंतु तिथे मला बाळाला भेटू दिलं गेलं नाही. ते अमोलीच्या वागण्याचा भाग झाला ना. म्हणजे जे काही ती वागली आहे ते तिच्यापुरतं राहिलं आहे. आता मग आपण त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे का? मला इतकंच कळतं आहे की बाळाला त्यावेळेला भेटणं मला खूप गरजेचं वाटत होतं. परंतु जे काही घडलं आहे ते जाऊ देऊया ना. आपल्या नशिबाचाच भाग आहे असं समजायचं आणि आपण आता सोडून द्यायचं. बाकी काय करू शकणार आहोत आपण, असं आकाशला आता ती बोलत असते. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की भूमी, खरंच आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. जे काही घडलं ना त्याबद्दल खरंच मला खूप वाईट वाटतंय. जे काही झालं आहे त्याबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आहे गं. देवाने आपल्याबरोबर असं का केलं? आपलं बाळ आपल्यापासून हिरावून घेतलं. तुझं आयुष्य हिरावून घेतल्यासारखं झालं आहे ना गं. तुझं आणि माझं आयुष्य अगदी विरस झाल्यासारखं झालं आहे. आणि तुला आठवतं आहे ना, तुझ्या पोटावर कायम हात ठेवून मी आपल्या बाळाशी बोलायचो. आपल्या बाळाशी मी गप्पा मारायचो की बाबा असं आहे तसं आहे. बाबा तुझ्या आईची आणि तुझी पूर्ण काळजी घेणार. परंतु मला असं वाटतंय भूमी की मी ना या सगळ्यामध्ये फेल झालो आहे गं. खरंच मी बाळाची काळजी घेण्यामध्ये अगदी फेल झालेलो आहे. काही झालं तरी या सगळ्यामधून मला खूप त्रास होतो आहे. परंतु भूमी आकाशला समजावते की असं काहीच नाही. आकाश प्लीज तू शांत हो. रागिनी आता फायनली ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती त्या केबिनजवळ येऊन विचार करते की हुश, फायनली मी आता ऑफिसमध्ये शिरले. आता जो काही अथर्वाने गोंधळ घातला आहे तो निस्तारायचा आणि आकाशने माझ्या हातात जी काही संधी दिली आहे त्या संधीचं आता सोनं करायचं, असं तिने आता ठरवलेलं असतं. म्हणून रागिनी ही फाईल शोधण्यासाठी म्हणून कपाट उघडते. त्यावेळेला त्या कपाटामध्ये एक भली मोठी बॅग असते, लेदरची बॅग. ती बघून ती विचार करते की ही बॅग कसली असेल. म्हणून ती आता ती बॅग बघायला घेते आणि मग बॅगची चेन उघडते. समोर बघते तर त्या बॅगमध्ये भरपूर असा पैसा असतो. नुसते नोटांची बंडलच्या बंडल असतात. मग ती विचार करते की एवढे पैसे या अशा बॅगमध्ये इथे या कपाटात कोणी ठेवले असतील. ती विचार करते की कदाचित हे पैसे कुठले असतील. म्हणून ती त्याच्याचबरोबर असलेली बॅगेमधली चिठ्ठी बघते आणि त्या चिठ्ठीमध्ये महाजन गारमेंट्सचं नाव असतं. शिवाय कंपनी म्हणजे जे बोनस देणार असते ते बोनस असतात, म्हणजे त्या बोनसची यादी असते. ती विचार करते की कदाचित हे पैसे हे आकाश हा आपल्या कामगारांमध्ये वाटणार होता, परंतु हे पैसे कदाचित दिले नाही गेलेत. इथे कोणाच्या नावाखाली टीक आहे तर कोणाच्या नाही आहे. याचा अर्थ काही लोकांना मिळालेत तर काहींना नाही. मग आता जर हे पैसे किती आहेत काय ते आकाशला कळलं नसेल. गेल्या 6 महिन्यांमध्ये घडलेला हा कारभार दिसतोय, म्हणजे आकाशचं लक्ष इकडे गेलंच नाही आहे. गेल्या 6 महिन्यात त्याला हे सगळं आठवलेलं नाही, तर मग आता पुढच्या महिन्यात कसं आठवेल त्याला हे सगळं? याच्यासाठी मला असं वाटतं आहे की हीच ती योग्य वेळ आहे. याच पैशांचा उपयोग मला माझ्या कामासाठी करून घेता येईल. कारण की ती नर्स माझ्या डोक्यावर अशीही बसलीच आहे. तिला पैसे द्यायचेत आणि जर समजा मी हे पैसे वापरले तर कोणाला काय कळणार आहे? तसंही आकाशचं इतक्या महिन्यांमध्ये या कॅशकडे काही लक्ष गेलं नाही आणि शिवाय कोणाला इथे ॲक्सेस नसल्यामुळे कोणाच्या दुसऱ्याच्याही लक्षात आलेलं नसेल.
म्हणूनच आता मी एक काम करते, मीच ही कॅश घेऊन जाते आणि मला तर इथे ॲक्सेस आहे, बघ मी कुठल्या तरी कामाला वापरले किंवा बोनस द्यायला वापरले, असं काहीतरी पुढे टोला लावून देईन मी. असं म्हणून आता रागिनी खुश होत असते आणि म्हणते की चला रागिनीबाई, आता तुम्हाला तुमच्या कामासाठी लागलं पाहिजे. म्हणून ती खूपच आता खुश होत असते. त्यानंतर तिला तिचं काम आठवतं, ते म्हणजे ती नर्स आणि तिचा तो नवरा तो म्हणालेला असतो की अशा कामासाठी आम्हाला पोलिसांनी पकडलेलं आहे आणि पोलिसांचे तोंड दाबण्यासाठी आम्हाला काही पैशांची व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी आता आम्हाला तोंड बंद ठेवण्यासाठी काही पैसे लागतील, नाहीतर मग पोलीस आमच्या मानगुटीवर बसतील आणि परिणामी तुमचंही आम्हाला तोंड उघडावं लागेल. तर आता रागिनी विचार करते की चला या कामासाठी तरी मला पैशांचा उपयोग करून घेता येईल. आता रागिनीचे डोळे फिरलेले असतात पैसे बघून. हे राजा काका बघतो आणि राजा काकाच्या लक्षात येतं की झालं, ही बाई काही सुधारण्यातलं की नाही, हिच्यातली गुन्हा करण्याची प्रवृत्ती अजूनही काही संपलेली नाही आणि रागिनी आताही हे पैसे घेऊन जात आहे. तेव्हा आता आकाशला भूमी समजावते की प्लीज तू असा कुठलाही विचार करू नकोस, तू वडील म्हणून अगदी व्यवस्थित आहेस आणि तू स्वतःला अगदी नीट सिद्ध केलंस, त्यामुळे असं काही विचार करू नकोस. नंतर मग आता भूमी ही आकाशला पाणी प्यायला देते आणि म्हणते की आकाश हे घे, तू पाणी पी आणि शांत हो, कुठलाही चुकीचा विचार तू आता करू नको. त्यावेळेला मग आता भूमी बघते तर राजा काकांचा कॉल आलेला असतो आणि तिला सगळं फ्लॅशबॅकमधला तो सीन आठवतो की राजा काकाने तिला सांगितलेलं असतं की आपण एक ट्रॅप लावूया ऑफिसमध्ये रागिनीला पकडण्यासाठी आणि आकाशने पुन्हा तिला कामावर ठेवून घेतलं आहे. हे भूमीला आणि काकाला दोघांनाही आवडलेलं नसतं, म्हणून ते त्या बाबतीत आता मोठा निर्णय घेण्याचं ठरवतात. त्यावेळेला मग आता राजा काका हा भूमीला म्हणतो की ठीक आहे, अथर्वच्या बाबतीत जे काही घडलं त्याबद्दल मला संशय तर आहेच, म्हणून आता आपण रागिनीसाठी ट्रॅप लावूया जेणेकरून रागिनी त्याच्यामध्ये अडकेल आणि मग लवकरात लवकर आपल्याला या सगळ्यामधून नक्की काय तो मार्ग काढता येईल. आता भूमी म्हणते की आकाशसमोर मला राजा काकांशी बोलायला नको, तो हे काही ऐकून घेणार नाही. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की आकाश तू शांत हो, मला जरा मनूचा कॉल आला आहे, मी बघते काय झालं ते, ती मला फोन करून विचारते, बघते खाली जाऊन नक्की काय काम आहे तिचं ते. असं म्हणून आता भूमी तिथून निघून जाते आणि आकाश हा गप्पच बसलेला असतो. तो म्हणतो की ठीक आहे जा, मी आता ओके आहे. आणि मग भूमी तिथून बाहेर येते आणि दरवाजा लावूनच बाहेर पडते. त्याच वेळेला आता इथे भूमी ही फोन घेते आणि म्हणते की राजा काका बोला, काय झालं आहे. तेव्हा आता राजा काका म्हणतो की भूमी तू जे काही म्हणत होतीस ना ते अगदी योग्य म्हणत होतीस. अगं या रागिनीची गुन्हा करण्याची प्रवृत्ती अजूनही संपलेली नाही आहे, ती तशीच आहे. तेव्हा भूमी म्हणते की म्हणजे राजा काका मला समजलं नाही नेमकं काय. त्यावेळेला मग आता राजा काका तिला म्हणतो की अगं आपण ज्या प्रकारे ट्रॅप लावले ना, पैशाची बॅग ही आपण ऑफिसमध्ये ठेवलेली, तर रागिनीने तेच केलं. ते पैशाची बॅग ही रागिनीने तिथून उचलली कोणालाही न इन्फॉर्म करता आणि ती बॅग ती तिथून घेऊन निघालेली आहे. आता मला असं वाटतं की ती पैसे कशासाठी तरी वापरणार आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की तेच काका, मला वाटलंच, मला संशय होताच की अथर्व असा बेजबाबदार नाही आहे. हे सगळं कारस्थांना डील क्रॅक न करू देण्याचं रागिनी आत्यांचंच आहे. त्यामुळे आता एक काम करा, फक्त तुम्ही ना आता त्यांचा पाठलाग करा आणि एक काम करा राजा काका, तुम्ही रागिनी आत्याचा पाठलाग करून त्यांना ट्रॅपमध्ये अडकवा, कारण त्यांना रंगेहात पैशासकट पकडणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणूनच तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांच्या मागे मागे जा आणि ट्रॅप लावला असेलच ना त्याप्रमाणे आता त्यांच्या समोर जा आणि त्यांना रंगेहात पकडून त्यांना जाब विचारा की हे पैसे कसले आहेत. तेव्हा मात्र आपल्याला कळता येईल की त्या नेमकं काय करत आहेस ते. आणि काका काही झालं तरी मला आत्यांवर विश्वास नव्हता, म्हणूनच मी आकाशला बोलत होती, परंतु आकाशने माझं ऐकून घेतलं नाही. आता ठीक आहे, आपण आता ही संधी सोडायची नाही आणि तुम्ही एक काम करा, ते म्हणजे की आता तुम्ही काका तिच्या मागे मागे जा आणि मागे मागे गेल्यानंतर तुम्ही तिथे व्हिडिओ कॉल चालू ठेवा, तुमच्या मोबाईलचा व्हिडिओ कॉल कॅमेरा चालू ठेवा आणि खिशामध्ये फोन ठेवा, जेणेकरून तिकडे जे जे काही घडतं आहे ना ते मी आकाशला दाखवू शकेन, अदरवाईज रेकॉर्ड करून त्याला मी ते नंतर दाखवेन. म्हणून तुम्ही आता लवकर त्यांच्या मागे मागे जा. असं म्हणून आता राजा काकाला भूमी आत्याच्या मागावर पाठवते आणि पुन्हा आकाशकडे ती वळते. आणि आकाशकडे गेल्यानंतर आता दरवाजा उघडल्यानंतर आता ती बघते की आकाश हा गपचूप बसलेला असतो. आता ती आकाशकडे येते आणि आकाशला सगळं काही सत्य सांगते. आकाश म्हणतो की भूमी अगं काय बोलतेस काय तू हे. तेव्हा आकाशला ती म्हणते की आकाश अरे तुला असं वाटत होतं की आत्या सगळं काही आनंदाने करतायत, परंतु नाही, हा देखील त्यांचा एक डाव आहे. बघ मी तुला दाखवते, राजा काकांनी आत्याला रंगे हात पकडणार आहेत. त्यावेळेला मग आता ऑफिसची कॅश ती घेऊन चालली आहे हे सगळं ते सांगत असतात.
त्यानंतर मग आता इथे राजा काका हे रागिनीला आवाज देतात आणि म्हणतात की रागिनी 1 मिनिट थांब. तेव्हा मात्र रागिनी घाबरते आणि तिचा तो घाबरलेला चेहरा पाहून आकाश आणि भूमी तिच्याकडे बघतच राहतात. राजा काका म्हणतात की रागिनी अगं हे काय करतेस तू. तेव्हा ती अशी घाबरतच म्हणते की मी बाहेर चालली आहे. तेव्हा राजा काका म्हणतो की बाहेर म्हणजे नक्की कुठे बाहेर, आणि ही पैशाची बॅग घेऊन तू कुठे चाललेली आहेत. ही ऑफिसची पैशाची कॅश आहे ना, मग तू ही कशाला घेऊन चाललीस. आता आकाश पटकन भूमीच्या हातातून तो मोबाईल खेचून घेतो आणि बघतो तर आत्या आता पूर्ण घाबरलेली असते. नंतर मग राजा काका विचारतो की बोल ना, ही कॅश कुठे घेऊन चालली आहेस तू. तेव्हा रागिनीची बोलती मात्र आता बंद झालेली असते. राजा काका म्हणतो की मला वाटत होतं की तू हे सगळं अगदी आनंदाने करतेस, परंतु तुझ्यामधली जी गुन्हेगारी वृत्ती आहे ती अजून संपलेली नाही का गं रागिनी. अगं इतकं सगळं घडलं, इतकं सगळं आकाशने तुझ्या बाबतीत सहन केलं, तरी पण तू असं का करतेस. म्हणजे हे पैसे घेऊन तू कुठे चालली होतीस. तेव्हा ती म्हणते की कुठले पैसे. मग आता काका म्हणतो की अगं या बॅगेतले पैसे. अगं हे पैसे मी मुद्दामच ठेवले होते ऑफिसमध्ये, जेणेकरून तू हे पैसे बघितल्यानंतर काय रिॲक्ट करतेस हे मला जाणून घ्यायचं होतं, की तुझ्यामधलं ते सगळं गुन्हेगारी वृत्ती तशीच आहे की तू बरी झाली आहेस हे मला बघायचं होतं. त्यासाठीच मी हा ट्रॅप टाकला होता आणि तू त्या ट्रॅपमध्ये अडकलेली आहेस आता रागिनी. अगं या ट्रॅपमध्ये तू अडकून आता हे पैसे आता तुझे कधीच होणार नाहीत. तू आता तुझा खरेपणा जो आहे तो आमच्या सगळ्यांचा समोर आलेला आहे, त्यामुळे आता प्लीज खोटं बोलू नकोस. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणायला लागते की अहो तुम्ही हे सगळं काय बोलताय ना, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग काका म्हणतो की कळत नाही म्हणजे आण ती बॅग इकडे आण, मग मी तुला दाखवतो. आणि मग आता ती बॅग रागिनी काकांकडे देते आणि काका बॅग उघडतात आणि म्हणतात की हे काय, याच्यामध्ये पैशांचे तू गठ्ठे भरलेस बरोबर की नाही. यातच तर पैशांची बॅग होती. त्यावेळेला मग काका बॅग उघडतो तर त्याच्यामध्ये फाईल्स असतात. आता रागिनीला त्याचप्रमाणे राजा काकाला धक्का बसलेला असतो की या फाईल्समध्ये कदाचित पैसे होते, पण मग ते पेपर्स कसे काय आले, म्हणजे फाईल्स कशा आल्या, असा प्रश्न त्यांना आता पडलेला असतो. आणि त्याच वेळेला आता इथे रागिनी ही बघतच उभी असते आणि राजा काका ती सगळे पेपर्स म्हणजे सगळे काय जी फाईल असते ती तपासून घेत असते. आता इथे रागिनीने मात्र फार मोठा गेम खेळलेला असतो मित्रांनो. रागिनी आता पैशांची बॅग घेऊन निघणारच असते आणि विचार करते की आता मी पैशांची बॅग घेऊन लवकरच निघते. आणि तेवढ्यातच आता पैशांची व्यवस्था झाल्यावर तो सगळेजण खुश होतील माझे देणेकरी, याचा तिला खूप आनंद होत असतो. कारण ती स्वतःकडे नाही तर तिच्या लोकांना ती पैसे वाटण्यामध्ये व्यस्त असते. म्हणून आता रागिनी विचार करते की चला आता सगळेजणांना लंच टाईममध्ये असतील, सगळेजण तिथे कॅन्टीनमध्ये असतील, याच गोष्टीचा ती फायदा घ्यायचं ठरवते. आणि नंतर सगळे जे पैसे आहेत ते पैसे ती आता त्या नर्सला देण्यासाठी म्हणून बाहेर पडत असते. तेवढ्यात पौर्णिमाचा कॉल येतो आणि पौर्णिमा म्हणते की आई अहो तुम्ही ऑफिसमधली कुठली कॅश चोरली आहेत का. तेव्हा रागिनी घाबरते आणि आजूबाजूला बघायला लागते आणि कॅमेरामध्ये बघून ती म्हणते की म्हणजे मला कळलं नाही. तुला कसं कळलं आहे गं, घरी काही कळलं आहे का. तेव्हा मग आता ती म्हणते की अहो आई मी भूमीला बाबांशी बोलताना ऐकलं होतं की तुम्ही कुठली तरी कॅश घेतली आहे ऑफिसमध्ये आणि ते तुम्हाला रंगेहात पकडण्याचं प्लॅनिंग करतायत. त्यावेळेला मग आता इथे भूमीचं ते बोलणं सगळं काही बोलणं इथे पौर्णिमाने ऐकलेलं असतं आणि पौर्णिमाने लवकरच ते सगळं रागिनीपर्यंत पोचवलेलं असतं. तेव्हा मग रागिनीला ती सांगते की आई प्लीज लक्ष द्या, तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी हे सगळं केलेलं जातं आहे, त्यापेक्षा तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जा. आणि नंतर भूमीने म्हणालेली असते की त्यांना आपण ट्रॅप करूया, नंतर त्यांना चांगलाच धडा शिकवूया. हे सगळं आता रागिनीला ती सांगते आणि ते रागिनीला कळलेलं असतं की हा सगळा प्लॅन हा त्या राजा काकांचा आहे आणि भूमीचा आहे, म्हणून ती ट्रॅप लावते. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की अच्छा म्हणजे ही लोक ट्रॅप लावत आहेत, तर ठीक आहे आता या ट्रॅपमध्ये मी यांनाच कसा अडकवते ना तेच बघा. काही करू देत त्यांना ती फाईल मिळणार, बाकी पैसे मिळणारच नाहीत. आता मी यांचाच ट्रॅप कशा त्यांच्यावर उलटवते ना तेच बघा. नंतर मग आता इथे या सगळ्या गोष्टीमध्ये राजा काका बॅग उघडतात आणि बघतात आणि म्हणतात की ही फाईल कशी काय इथे, म्हणजे ह्याच्यात पैसे होते ना या बॅगमध्ये, मग ही फाईल कशी काय आली. तेव्हा मग रागिनी म्हणते की अहो काय झालं, या बॅगमध्ये पैसेच होते अगोदर, परंतु मला या फाईल्स आहेत ना जे आपण आता JK असोसिएट्स बरोबर डील कंप्लीट झालं नाही आणि जो काही अथर्वने घोळ घालून ठेवला आहे ना तो निस्तरण्यासाठी म्हणून मी हे सगळं करतो आहे. आता त्याने जो घोळ घातला आहे तो मला जाऊन क्लायंटला भेटून निस्तरायला हवा आणि मोठी बॅग अशी नव्हती या फाईल्ससाठी, म्हणून ह्या बॅगेतले जे काही पैसे आहेत ना ती मी तिथे आकाशच्या केबिनच्या लॉकरमध्ये काढून ठेवलेत आणि ते पैसे काढून ही पिशवी मी घेऊन आले
जेणेकरून हे जे काही फाईल्स आहेत ना, हे फाईल्स मला तिथे ठेवता येतील. नंतरच मग मला तिथे क्लायंटकडे जाता येईल. म्हणूनच ते पैसे मी काढून ठेवले आणि त्याचप्रमाणे ही बॅग आता मी इथे घेऊन आली. आणि मला वाटत नाही की माझं काही चुकतं आहे, कारण जो काही त्याने गोल्ड विस्तार घालून ठेवला होता तो निस्तरणं हे खूपच कठीण आहे. म्हणूनच तर मी हे सगळं केलं आणि म्हणून मी तिकडे जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यातच तुम्ही मला आता आवाज दिला आहे आणि हे जे पैसे आहेत ते सगळे मी आकाशच्या लॉकरमध्ये सही सलामत ठेवले आहेत. पैशांशी माझं काहीच घेणं देणं नव्हतं. मला फक्त माझ्या मुलाने जो काही घोळ घातला आहे अथर्वने तो निस्तारायचा होता आणि त्यासाठी मी तिकडे निघाले होते. आता रागिनी मनातच म्हणते की ह्यांचा ट्रॅप मी यांच्यावरच कसा उलटवला आहे तेच बघा, आणि यांचा ट्रॅप चांगलाच मी यांच्या तोंडावर उलटवला आहे. आणि इथे रागिनीला हे देखील माहीत असतं की भूमी समोरून बघत आहे, म्हणून रागिनी गालातल्या गालात देखील हसत असते. आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी आता झोपलेली असते आणि तिला काहीतरी स्वप्न पडल्यासारखं होतं आणि ती गाढ झोपेतून उठते आणि तिला तिच्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत असतो आणि म्हणूनच ती अगदी रडत रडत म्हणजे ज्या बाळाचा आवाज येतो त्या दिशेने ती जाण्याचा प्रयत्न करते. तिला असं वाटत असतं की तिचं बाळ हे खूप रडत आहे आणि म्हणूनच ती कोणालाही न कळवता किंवा आकाशलाही न उठवता घराच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेते. आणि घराबाहेर पडल्यावर ती आता पारितोषच्या घराकडे येते आणि ती जोरजोरात दरवाजाची बेल वाजवत असते. त्यावेळेला पारितोष आणि अमोली हे दोघंजणही संगीत ऐकत असतात आणि त्यांचं लक्ष त्याच्यामध्येच असतं. त्याच वेळेला इथे आता पारितोष आणि अमोली यांचं लक्ष नसताना भूमीचं बाळ हे जोरजोरामध्ये रडत असतं आणि ते बाळ रडत असताना दरवाजा उघडत नसतात. म्हणून भूमी ही मागच्या बाजूने जिथून आवाज येत असतो तिथे जिना म्हणजेच शिडी लावते आणि त्या शिडीच्या साह्याने ती आता वरती चढत असते. एका वेळेला तिचा पाय देखील सटकतो, परंतु ती कशीबशी स्वतःला सावरते आणि मग त्या पाईपच्या आधाराने ती आता त्या बाळाच्या रूममध्ये शिरते. आणि बाळाच्या रूममध्ये शिरत असताना तिचं लक्ष जातं ते म्हणजे आता बेडवरती बाळ जोरजोरामध्ये रडत आहे. आणि मग ती समोर जाते आणि बघते तिच्या पायालाही लागलेलं असतं. समोर येऊन बघते तर बाळ अगदी जोरजोरात नुसतं रडत असतं. म्हणून ती त्या बाळाला ओरे बाळा शांत हो असं म्हणून त्याला ती घेते आणि त्याला ती शांत करते. तेवढ्यातच आता समोरून अमोली आणि पारितोष हे दरवाजात येतात आणि धावत धावत येऊन ते दरवाजा उघडतात आणि तेवढ्यात समोर भूमी असते आणि ती बाळाला शांत करत असते. तर इथे आता भूमी ही बाळाला शांत करत असताना अमोली आणि पारितोष तिला बघून दचकतात आणि भूमी इथे कशी काय आली याचा राग आता अमोलीच्या डोळ्यामध्ये सरळ सरळ दिसत असतो. आता या सगळ्यामध्ये भूमीने बाळाला वाचवल्याचं अमोलीच्या आणि पारितोषचे जे आभार मानतील का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.